वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो, मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन आज आपण शिकणार आहोत. बघा मित्रांनो, हे शिकत असताना आपल्याला सर्वात प्रथम त्या वाक्यामध्ये आता प्रत्येक एक परिचित दिलाय मी छोटासा इथं 4-5 वाक्याचा. पण त्या वाक्यामध्ये जो आहे जे पहिलं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये त्याचा काळ आपल्याला समजला पाहिजे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मित्रांनो, टेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज ॲज वेल ॲज ट्रान्सलेशन. जेव्हा आपण एखादं वाक्य ट्रान्सलेट करत असतो, त्या ट्रान्सलेट करत असताना आपल्या मित्रांनो त्या ठिकाणी त्याचा काळ महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला आता ते काळ ओळखायला पाहिजे ना. आता पहा, मी आज लग्नाला जात आहे म्हणजे काय मित्रांनो? जात आहे ही काय क्रिया सुरू आहे. आता मी शिक्षक आहे तर मी कसं लिहिणार? आय एम अ टीचर. तुम्ही काय म्हणता सर? आय एम अ स्टुडंट. मग मित्रांनो, हे करत असताना सुद्धा आपल्याला एखादा शेतकरी असेल तो काय म्हणेल? आय एम अ फार्मर, आहे का नाही? परंतु आपल्याला या ठिकाणी मी काही एक छोटस 2-4 वाक्य लिहितं, त्या वाक्यामध्ये आपण कसं ट्रान्सलेट करायचं हे तुम्हाला आता मी समजून सांगणार आहे. त्या ठिकाणी असं ट्रान्सलेट करत असताना तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माझे लाईव्ह क्लास पण येत आहेत. उन्हाळी सुट्टी असल्यामुळं त्या लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं पाहिजे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. पहा, आपण जेव्हा दुसऱ्याची काळजी करतो तेव्हा आपण एखादी गोष्ट आवडलेली त्यांना शेअर करत असतो. चला तर सुरुवात करूया. मी आज लग्नाला जात आहे. पहा, सध्या लग्न सरायचे दिवस आहेत, हे सर्वांना माहित आहे. मग सर, आता मी साठी आपण काय घेतो? बघा, इथं मी एक वाक्य लिहिले. मी आता एक लक्षात ठेवा की इथून कुठपर्यंत घ्यायचं आपल्याला वाक्य? जिथं पूर्णविराम आहे तिथपर्यंत आपल्याला वाक्य ट्रान्सलेट करायचं आहे. आता पहा, सुरुवातीला माहिती आहे तुम्हाला. आता आय म्हणजे काय? मी. आहे साठी काय येईल शेवटी? जरा एम, आय एम. नंतर येईल जाणे. आता गो म्हणायचं काय? नाही, तची भाषा मी तुम्हाला शिकवलेली आहे. जात आहे, खात आहे, झोपत आहे, खेळत आहे, उड्या मारत आहे, पोहत आहे. म्हणजे पहा, स्विम, स्विमिंग, जम्प, जम्पिंग. म्हणजे गोच काही का? गोईंग. आय एम गोईंग. कुठं? लग्नाला. आणि कधी? आय एम गोईंग. आता लग्नाला असल्यामुळे टू म्हणायचं. टू वेडिंग. WEDDING वेडिंग. आय एम गोइंग टू वेडिंग. कधी चालू आपण? हे पहा, इथं आज म्हणजे टुडे. अशा प्रकारे मित्रांनो आपलं पहिलं वाक्य तयार झालेलं आहे. मग सर, इथपर्यंत तुम्ही लिहिलं. आता आम्ही असतील तर काय लिहिणार? आम्ही असतील तर काय लिहिणार? वी. आणि या ठिकाणी एम ऐवजी आपल्याला आर घ्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. मी बऱ्याच वेळेस सांगत असतो मित्रांनो, टेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला इथं काळजीपूर्वक बघायचं आहे. पहा, हे पहिलं वाक्य. मग मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी तयार होत आहे. आता पहा, माझ्या मित्राचं लग्न असल्यामुळे आपण नटून करून जातो का नाही? तर मुली असतील, बाया असतील, बाबा त्याचा मेकअप आणि ते बांगड्यान फेंगड्यान कितीतरी पुढे असतात. हो, 1-1 घंटा लागते मेकअप व्हायला. आता नवर द्यायला पहा 2-2 घंटे मेकअप करतात. मग सर, या ठिकाणी दुसरं वाक्य आहे, मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी तयार होत आहे. मग काय होईल? आय एम गेटिंग रेडी. म्हणजे मी तयार होतो म्हणजे काय? पहा, दुसरं वाक्य, आय एम गेटिंग रेडी. GTTI गेटिंग रेडी. पहा, आय एम गेटिंग रेडी म्हणजे काय? मी तयार होत आहे. कशासाठी? फॉर माय फ्रेंड्स वेडिंग. फॉर माय फ्रेंड्स वेडिंग. पहा, आय एम गेटिंग रेडी फॉर माय फ्रेंड्स वेडिंग म्हणजे मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी तयार होत आहे. इथं वाक्य संपलं. पहा, आम्ही संध्याकाळी लग्न समारंभाला जात आहोत. कधी जाणार आपण? संध्याकाळी. म्हणजे इथं पहा, इथं आम्ही आलो काय ना? आता सांगितलं होतं आय असेल तर एम घ्या, वी असेल तर आर घ्या. म्हणजे आहेत म्हणजे आहोत. इथं पहा, वी आर. इथं हे फार महत्वाचं आहे की वी असेल तर आर घ्यायचं. वी आर काय? गोइंग टू अटेंड. म्हणजे कसे देत आपण? गोइंग
टू पहा वी आर गोइंग टू कुठं आपण अटेंड द वेडिंग पहा अटेंड म्हणजे उपस्थिती ATTEN अटेंड ATTEN बरोबर आहे कुठं द वेडिंग म्हणजे लग्न द अटेंड द वेडिंग WDDING अटेंड द वेडिंग आता कधी पहा आम्ही संध्याकाळी लग्न समारंभाला जात आहोत म्हणजे काय वी आर गेटिंग अटेंड द वी आर गोइंग टू अटेंड द वेडिंग बरोबर आहे कुठं शिरोमणी इन द इव्हनिंग शिरोमणी CER शिरोमणी बरोबर शिरेमणी शिरेमणी हा पहा कुठे चालू आपण लग्न समारंभामध्ये जो काही कार्यक्रम आहे त्याला आपण कधी कधी चालू होतं इन द इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी इन द इव्हनिंग EVENING पहा आपलं वाक्य इथपर्यंत आलं पहा आम्ही संध्याकाळी लग्न समारंभाला जात आहोत आता शेवटचं काय मला लग्नात सहभागी होण्याची खूप उत्सुकता आहे आय एम व्हेरी एक्साइटेड पहा आय एम फेरी उत्सुकता असते ना हो लहान लेकरच बाबा बाबा एवढं म्हणतात चला चला चालतात गाडी आली बस आली कार आली लक्झरी आली चला मग एक्साइटेड EXCITED कशासाठी उत्सुक आहे बघा तू टू अटेंड द वेडिंग टू अटेंड द वेडिंग या ठिकाणी मित्रांनो आज आपण महत्वाच्या 2-3 गोष्टी शिकलो कोणत्या की त्या सर्वप्रथम त्या वाक्यातला आपल्याला काय ओळखता आला पाहिजे त्याचबरोबर दुसरं आय असेल तर एम घ्या वी असेल तर आर घ्या दे असेल तर आर घ्या है का म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटे छोटे वाक्य सुद्धा छोटा परिचित जरी असला तरी त्याचं आपल्याला ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे त्याचबरोबर कितीही मोठा परिचय जरी आला तुमच्या समोर तर त्याचं तुम्ही असं ट्रान्सलेशन करू शकता फक्त एकच अट आहे त्या ठिकाणी मित्रांनो जिथपर्यंत जिथं आपलं वाक्य संपत आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे एवढं पहा इथून इथपर्यंत आणि शेवटचं इथपर्यंत म्हणजे मला आहे म्हणजे आय आम्हाला पहा मला आणि आहेसाठी एम घेतली म्हणजे या प्रकारे मित्रांनो आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे नंतर शेवटी व्हर्ब असते ते घ्यायचं बाकीचा मधला जो भाग आहे त्याला आपण कर्म म्हणतो ते आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय